हाँ, मग नंतर मी काय केलं, ही जी मुलगी आहे ना गार्गी, तिचे ना गुपचूप गुपचूप फोटो काढले आणि फोटो काढले आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन काढलं आणि पोलिसांनी काय हो या मुलीची कुंडलीच काढली। मग आमच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, कारण इथं कुणीतरी केक कापायची गडबड करत असणार आहे ना। हो, वाटच बघत होती सगळी। म्हणूनच मग काय झालं, पोलिसांनी जी माहिती दिली होती त्या माहितीनुसार असं कळलं की ही जी मुलगी आहे ही एक ऍक्ट्रेस आहे। नाटक सिनेमात फारसं करिअर झालं नाही, मग पैशासाठी काय करायचं बाबा, म्हणून ही मुलगी फेक रील्स बनवते आणि आता इथं जी ऍक्टिंग केली ना ही सुद्धा पैशासाठीच केली। काय खरं बोलतोय का नाही मी? हे बघ, तू हे सगळं पैशासाठी केलंय हे आता उघड झालंय, त्यामुळे तू असं खरंच वागलीस का असं मी तुला विचारणार सुद्धा नाही। असं का वागलीस एवढंच सांग। तू सांगणार आहेस का पोलिसांना बोलवू म्हणजे सगळंच उघड होईल, नाही का? नाही, थांब थांब ऋषी, त्याची काही गरज नाही आहे। आज खूप चांगला दिवस आहे, आजच्या दिवशी या घरात पोलीस यायला नकोत मला। हे बघ मुली, तू हे सगळं पैशासाठी केलंस हे माहिती आहे आम्हाला, पण हे तू स्वतःच्या डोक्याने केलंस का कुणाच्या सांगण्यावरून तू इथे आलीस? अर्थात तू याचं उत्तर दिलं नाहीस तरी मी हे सगळं कधी आणि कसंही शोधून काढू शकते। फक्त मला वाईट याच गोष्टीचं वाटतंय की तू ज्या मुलीचं नाव घेऊन मला फसवलंस ना, ती मुलगी म्हणजे जीव आहे माझा। जगात सगळ्यात जास्त माया मी तिच्यावर करते, माझ्या मोठ्या नातीवर। माझ्या मोठ्या नातीला मी आजवर कधीच पाहिलेलं नाही, पण म्हणून काही अन्नपूर्णा एवढी भाबडी नाहीये की खरं काय आणि खोटं काय ते तिला कळणारच नाही। हो, मी वेड्यासारखी वाट बघते खूप वर्ष माझ्या नातीची, वेड्यासारखी वाट बघते, पण म्हणून मी काही वेडी नाहीये। तू नातीसारखी आहेस मला, आजी म्हणून सांगते तुला, कुणाच्याही भावनांशी अशी खेळू नकोस पुन्हा। सावर स्वतःला। आत्ता मला फसवून 4 पैसे मिळवले असतेस तू, पण तुझी लबाडी कधी ना कधी जगासमोर आलीच असती आणि खोटं जेव्हा उघडं पडतं ना तेव्हा आयुष्याची फक्त माती होते। आज तू तुरुंगात जाण्यापासून वाचलीस ते सुद्धा माझ्या मोठ्या नातीमुळेच। तेव्हा आता निमूटपणे इथून चालती हो।